आपण प्रत्यक्षात जाऊया, माझ्यासोबत चला. प्रत्यक्षात मी तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने सुविधा नाहीयेत. याच्यावर काय तुम्ही का कारवाई करता? बघतो तुम्ही जे सांगितलं ना ते मी परत एकदा तपासतो जाताना. नाही प्रत्यक्षात हो तपासूनच हे करतो. मी सकाळी बघितल्या सुविधा होत्या. तुम्ही जे आता वायरिंग वगैरे जे म्हणता ते बघून घेतो. नाही, प्रत्यक्षात तुम्ही कारवाई का करत नाही? कारण मोठ्या प्रमाणात प्रवासी कोकणामधून येथे प्रवास करतात. हो ना, कारवाई ते बघितल्याशिवाय कारवाई काय तेव्हा मी आता स्वच्छतेचं बघितलं. स्वच्छता आहे, तुम्ही जे म्हणताय ओपन आहे ते मी हे करून घेतो. नाही, प्रत्यक्षात आमच्या सोबत चला म्हणजे तुमच्या लक्षात. आलो मी. नाही प्रत्यक्षात सर इन कॅमेरा तुम्ही आहात, इन कॅमेरामध्ये आहात. नाही इन कॅमेरामध्ये आहात तुम्ही. आलो मी बघू. आलो जबाबदारी अजिबात झटकत नाही. आलो मी म्हटलं ना, मी नाही म्हटलं का तेव्हा. वॉशिंग रॅम्प आहे आणि कशा पद्धतीने इथे जर पाऊस पडला तर वॉशिंग रॅम्प चालू असल्यानंतर इथे शॉक लागू शकतो. ही वॉशिंग रॅम्प असू शकते का? ही टाकी आहे, इथे भयानक परिस्थिती आहे. याची अवस्था अशी का? याची अवस्था हो पण त्याची अवस्था अशी का साहेब? त्याच्यावर तुमचं उत्तर आहे का? वॉशिंग रॅम्प आहे तो. रॅम्पची अवस्था वॉशिंग रॅम्प मध्ये पाणी असणारच की साहेब. चला ना आपण जाऊया. काय नाही जाऊ. साहेब तुम्ही प्रश्नापासून पळताय, आमच्या प्रश्नांपासून तुम्ही पळताय. तुम्ही सहमत आहात काय? नाही काय मी तुम्हाला अगोदर काय विचारलं, तुमचे काय प्रश्न आहेत ते अगोदर मला सांगा. तुम्ही काय हे अजिबात नाही, हे जनतेचे प्रश्न आहेत. एकीकडे एसटीने 2 रुपयाचा अधिभार जो आहे प्रत्येक तिकिटामागे वाढवलेला पाहायला मिळतो. मात्र सुविधापासून ज्या आहेत वंचित जे आहेत एसटी प्रवासी पाहायला मिळतात. मी आहे सावंतवाडी एसटी बस स्थानकात. एसटी बस स्थानकाची अवस्था बघा. कित्येक वर्ष जे आहे एसटी बस स्थानक सुविधांच्या प्रतीक्षेमध्ये आहे. ओपन जागा आहे आणि लोकांना उन्हाचा त्रास होतो, पावसामध्ये पण लोकांना त्रास होतो. आपल्यासोबत प्रवासी आहेत. काय सांगाल? तुम्ही दररोज प्रवास करत असता, 2 रुपये प्रत्येक तिकिटामध्ये अधिभार, कसा फटका बसतोय? हा फार मोठा फटका आहे. आणि हे बघा आजूबाजू किती मिट्टी उठते, घाण उठते. आम्ही इथे तापाला उभा राहते आणि परत पैसे पण वाढवतोय. फॅसिलिटी अजिबात वाढवली नाही, म्हणून आम्हाला खूप त्रास होतोय. तर सरकारला तेच विनंती आहे आमची. भले तुम्ही 2 रुपये वाढवले पण सोयी द्या आम्हाला. सुविधा आहेत का? नाही अजिबात नाही भाई. बघ म्हणून तर सांगतो की सरकार सोयी द्या आम्हाला. टॉयलेट बाथरूम वगैरे पाहायला आहे मिळतात ते? नाही काय स्वच्छता नाहीत. नाही. अजून काही महिला आहेत? काय तुम्हाला सुविधा मिळतात का आणि समाधानी आहात का एसटीच्या कारभारावर? नाही ना, आता आम्ही 2 तास उभी होती ती गाडीला. गर्दी होती, भरून गेल्या. अजून गाड्या गेल्या नाही ना. उन्हातच उभे आहात? हा हो, पाय दुखतात तरी बसून. बसायला पण जागा नाही. काय त्रास होतोय? बसा फॅन पण चालू नसतात, पण त्यांना काय हवा येत नाही तिची. पण बसून आम्ही वाट बघतो गाडीची. गाडीत अजून पत्ता नाही. 2 रुपये मात्र वाढवून 2 रुपये वाढवलेले आहेत. बरोबर आहे, त्रास होतोय आम्हाला. पण ते काय करणार, पण आम्ही आपली वाट बघतोय. गाडी मिळेल म्हणून थांबून आहे. अजून काही जे प्रवासी आहेत हे प्रवास करतायत. आपल्यासोबत प्रवासी आहेत. 2 रुपये एसटी ला तिकिटामागे वाढवले पॅसेंजर मागे. काय नेमका त्रास होतोय? ही दरवाढ योग्य वाटते का? दरवाढ योग्य नाही वाटते का? नाही 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 इतका दिवस दिली ना, कमी तिकीट हे केलं ना. पण आता कसं डायरेक्ट अचानक 2 रुपये वाढवले. सर्वसामान्य माणसांना ते परवडणार नाही. सर्वसामान्य तुम्हाला हे तिकीट दरवाढ केली ती योग्य वाटते का? नाही. एक तर टाइम वरती बस नाहीये, त्यांच्या बसायला पण जागा नाहीये. खूपच गैरसोय होते. इतर सुविधा आहेत का? नाही. काय सुविधा नाही. बस टाइम वरती बसच नसते. याच्या पुढे पण आम्हाला पुढच्या गावाला पण जायचं असतं ना, त्याच्यामुळे दररोज हीच बोंब आहे. हो. अजून काही प्रवास विचारायला गेले की ओरडतात, तिथे सांगत नाहीत नीट. सुविधा देत नाही. अजून काही प्रवासी आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय. इथली अवस्था बघा कशा पद्धतीने पाहायला मिळते. काका, तिकिटाचे दर वाढवलेत, समाधानी आहात का तुम्ही? ते कसं आहे माहित आहे, तिकिटाचे दर हे कसं आहे, हे चालूच राहणार आणि त्यांना काय फरक पडणार नाही. ह्याचा हे जो आहे तो सामान्य लोकांना जळ पोचणार. ते काय 2 रुपये वाढवणार परत 4, हे चालूच राहणार. ह्याच्यात काय बदल होणार नाही. समजलं? ते हे काय आहे, परत ये रे माझ्या मागल्या. परत लोक काय प्रवास करायलाच पाहिजे. लोकांना नोकरी धंद्यासाठी जायलाच पाहिजे. त्यांना काय आता काय करणार.
तर त्यांना ते काय मान्यच करावं लागेल आणि ह्याच्याशिवाय गत्यंतर नाही ना. 2 रुपये घेतात तशा सुविधा देतात का? सुविधा म्हणजे तसं बघितलं तर पावसाळ्यात मला वाटतं बहुतेक गाड्यामध्ये छत्रीशिवाय पर्याय नाही. पैसे वाढवत असतात, त्याच्या ज्या काय फॅसिलिटी आहेत त्या एवढ्या नाही आहेत. या फॅसिलिटी नाहीत. आपण बघू शकतो की याची अवस्था बघा. हे जे सगळे डीपी आहेत ते ओपन आहेत. फ्यूज पण सगळ्या ओपन पाहायला मिळतात. इलेक्ट्रिक वायर सगळ्या बाहेर आहेत. पंख्यांची अवस्था बघा. छत पण गंजून गेलेलं आहे. केव्हाही कोसळू शकतं, कारण प्रचंड वारा आला तर छत कोसळून पडू शकतं. प्रवासी मेटाकुटीला आल्यात. काय समस्या आहेत तुमच्या? खाली आहे स्टँडला ते फॅनच चालू नाहीये, गरम होतं. खालचं स्टँड आहे ना तिथे फॅनच चालू, फॅन असेच आहेत नुसतेच. या सगळ्या लोकांमध्ये नाराजी आहे. अजून काही इथे येऊ देत. काय समस्या तुला जाणवत आहेत? मी आजच दिले. काय समस्या जाणवतात तुम्हाला? समाधानी आहात काय? 2 रुपये वाढवलेत आणि ज्या सुविधाच्या समाधानी आहात? तुमचं म्हणणं काय, जसं तुम्ही हे करताय पैसे वाढवताय त्याप्रमाणे तुम्ही सुविधा पण तशा करायला पाहिजेत ना. इथं तर काही सुविधा नाही बसायला. कधी कधी तर एवढा प्रॉब्लेम होतो बसायला पण जागा नसते, बाहेर उन्हात उभं राहावं लागतंय. तर प्रत्येक बस डेपोवर तसंच असते. आता जर तुम्ही कुडाळला गेलात तरी पण तोच प्रॉब्लेम, लोकांना बसायचाच प्रॉब्लेम असतो. तिथे पण उन्हात उभं राहावं लागतंय. कुठे पण जा हाच प्रॉब्लेम. जसं गव्हर्नमेंट पैसे वाढवतात तसं त्यांनी हे करायला पाहिजे ना, सुविधा चांगल्या केल्या पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. एकीकडे एसटीने मोठ्या प्रमाणात जे दर आहे 2 रुपये जो आहे वाढवलेला आहे आणि हा सगळा कर जाताना प्रवाशांमध्ये मात्र नाराजी जे आहे. सुविधा नाहीये तिथे. फॅन आहेत तर ते फॅन चालू नाहीयेत. इलेक्ट्रिसिटीची व्यवस्थित सोय नाही आणि स्वच्छतागृह आहेत ती पण चांगली नाही. त्यामुळे निश्चितच एसटीने जे 2 रुपये पर तिकीट मागे वाढवले त्याबद्दल प्रवाशामध्ये तीव्र नाराजी असल्याचं पाहायला मिळतं. भरत केसरकर, न्यूज 18 मराठी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी. या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत विभाग नियंत्रक आहेत. साहेब, एसटीने 2 रुपये अधिभार वाढवलेला आहे आणि लोकांचं मत असं आहे की सुविधांचा अभाव आहे. कसा बघताय लोकांच्या आरोपाकडे? 1-2 मिनिटं सांगतो मी. बोला साहेब. सांगतो मी 1-2 मिनिटं थांबा. बोला. तुम्ही अधिभार वाढवलाय, लोक म्हणतात सुविधा नाही. नाही, तुमचं सुविधा प्रतिक्रिया काय? आहेत, सुविधा आहेत ना. स्वच्छता केलेली आहे आम्ही डेपोत. स्वच्छतागृहात स्वच्छता आहे, ते चालू आहे त्याची प्रोसेस. पण फॅनची अवस्था बिकट आहे. लोकांना नाही, बसायला जागा फॅनच्या नाही. अवस्था फॅन सगळे चालू आहेत. फॅन आहेत ना चालू. तुम्ही बघितले का आता जाऊन? हो, सकाळीच येताना. स्वच्छतागृह बघितले? हो, सकाळी येताना आलेले तपासलं आम्ही. काय अवस्था आहे? स्वच्छता तर होती. आपण जाऊया तिथे. हो, या बघून. 2 रुपये अधिभार वाढवला आहे. या लोक म्हणतात की सुविधा नाहीये. हो ना, आहे ना सुविधा. मी आता बघूनच आलो ना, तेच तपासायला आलतो. सुविधा बघितली सकाळी, पण सकाळीच बघून आलो. जेव्हा सावंतवाडी हे प्रत्यक्षात याचं रिनोव्हेशन होईल तेव्हा होऊ दे. परंतु आता मे महिन्याचे दिवस आहेत. आमदार दीपक केसरकरांनी पण भेट दिलेली होती, तुम्हाला सूचना केलेल्या होत्या. या सूचनांचं कुठे पालन होताना दिसत नाही. नाही, सूचनांचं पालन स्वच्छ तर ठेवलेले, गाड्या पण सुटतायत आमच्या. गाड्या वेळेवर सुटणं हे महत्वाचं नाहीये, परंतु ज्या सुविधा आहेत या सुविधांचा अभाव आहे. यावर तुम्ही मातोड का काढणार आहात? सुविधा स्वच्छतागृहाची सुविधा आहे. स्वच्छतागृहाचे फॅन चालू आहे, स्वच्छता पण आहे. प्रत्यक्षात साहेब मी तुम्हाला दाखवतो. जो न्यूज 18 मराठीने व्हिडिओ काढलाय त्यामध्ये तुमच्या डीपी ओपन आहेत, फ्यूज ओपन आहेत, वायर ओपन आहेत. प्रसंगी अपघात होऊ शकतात. याच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात? नाही, त्याच्यावरती कारवाई होईल. सुविधा म्हणजे स्वच्छतागृहाची सुविधा आहे, स्वच्छता आहे, फॅन चालू आहेत उन्हाळ्याचे, ही सुविधा आहे. साहेब, आपण जाऊया, प्रत्यक्षात पाहूया. आपण प्रत्यक्षात जाऊया, माझ्यासोबत चला. प्रत्यक्षात मी तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने सुविधा नाहीयेत. याच्यावर काय तुम्ही का कारवाई करता? बघतो तुम्ही जे सांगितलंय ना ते मी परत एकदा तपासतो जाताना. नाही, प्रत्यक्षात हो तपासूनच हे करतो. मी सकाळी बघितल्या सुविधा होत्या. तुम्ही जे आता वायरिंग वगैरे जे म्हणता ते बघून घेतो. प्रत्यक्षात तुम्ही कारवाई का करत नाही? कारण मोठ्या प्रमाणात प्रवासी कोकणामधून इथे प्रवास करतात. हो ना, कारवाई ते बघितल्याशिवाय कारवाई काय येतं? मी आता स्वच्छतेचं बघितलं, स्वच्छता आहे. तुम्ही जे म्हणताय ओपन आहे ते मी हे करून घेतो. प्रत्यक्षात आमच्या सोबत चला, म्हणजे तुमच्या लक्षात. नाही, प्रत्यक्षात सर इन कॅमेरा तुम्ही आहात, इन कॅमेरामध्ये आहात. नाही, इन कॅमेरामध्ये आहात तुम्ही. आलो मी बघून. म्हणजे तुम्ही तुमची
आलो जबाबदारी अजिबात झटकत नाही. आलो मी म्हटलं ना, मी नाही म्हटलं का तेव्हा. कॅमेरा चालू ठेवलाय. आपण प्रत्यक्षात जाऊया. नाही, तुम्ही प्रत्यक्षात या. प्रत्यक्षातच येतो तुमच्या बरोबर येतो. ठीक आहे, आलो मी. तेच विभाग नियंत्रक म्हणतायत की कशा पद्धतीच्या सुविधा आहेत. मात्र प्रत्यक्षात मी न्यूज 18 मराठीच्या दर्शकांना मी दाखवू इच्छितो की या सगळ्या सुविधा आहेत, ह्या अपूर्ण सुविधा आहेत. कशा पद्धतीने न्यूज 18 मराठीने जे आहेत या प्रकाशझोत टाकलेला होता. विभाग नियंत्रक जे आहेत हे या ठिकाणी आलेले आहेत. प्रत्यक्ष महाराष्ट्र शासन यांना या सगळ्या ही जी सगळी गाडी सुविधा पुरवत असते, मात्र जबाबदारीपासून हे अधिकारी का झटकत आहेत हा एक प्रश्न निर्माण होतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आमदार, विशेषतः सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी प्रत्यक्षात भेट दिलेली होती. मात्र हे अधिकारी प्रत्यक्षात न्यूज 18 मराठी समोर बोलताना त्यांची भंबेरी उडालेली पाहायला मिळते. करोडो रुपये शासन यांच्यावर खर्च करत असते. ही गाडी बघा, एसटी गाडी दिलेली आहे. मात्र त्या अधिकाऱ्यांना मात्र प्रत्यक्षात न्यूज 18 मराठीने ज्या सुविधांचा अभाव जो दाखवला याच्यावर बोलायला वेळ नाही आहे. शासन कोट्यावधी रुपये खर्च करतायत. परिवहन मंत्र्यांना प्रश्न न्यूज 18 मराठीचा हाच आहे, तुम्ही कोट्यावधी रुपये या अधिकाऱ्यांवर खर्च करतायत. मात्र प्रत्यक्षात यांना प्रश्नाची उत्तर द्यायला यांच्याकडे कोणतीच उत्तर नाहीत. ना उकल होत आहे, ना कुठच्याच प्रकारचे जे अधिकारी आता प्रत्यक्षात म्हणाले होते की सुविधा आहेत, मात्र ते अधिकारी आता जे आहेत अधिकारी इथून पळ काढताना पाहायला मिळत आहेत. अधिकाऱ्यांकडे कुठचाही प्रश्न याचं उत्तर नाही आहे. ही सगळी अवस्था आपण दाखवू शकतोय कशा पद्धतीने सुविधांच्या अभावामध्ये जो आहे हा एसटी डेपो संपूर्ण महाराष्ट्रात, विशेष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा एसटी डेपो जो आहे, मे महिन्याचे दिवस आता सुरू होतील. प्रत्यक्षात कशा पद्धतीने डेपो मध्ये असुविधा आहेत, या असुविधावर प्रकाशझोत जो आहे हा न्यूज 18 मराठीने टाकलेला आहे. लोक त्रस्त आहेत. काही दिवसापूर्वीच हे खड्डे जे आहेत हे खड्डे बुजवलेले गेलेले होते. अधिकारी प्रत्यक्षात पाहणी करण्यासाठी जात आहेत. आपण निश्चितच पाहणी करण्यासाठी जातोय की काय नेमक्या सुविधा आहेत, इथे सुविधा आहेत का याची प्रत्यक्ष आपण पाहणी करतोय. न्यूज 18 मराठीने यावर प्रकाशझोत टाकल्यानंतर जे अधिकारी आहेत, जे नियंत्रक आहेत जिल्ह्याचे, त्या ठिकाणी पाहणी करतायत. ही सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या सुविधांवर आम्ही प्रकाशझोत टाकतोय. कशा पद्धतीने ही अवस्था बघा, या ठिकाणी झाडी जी आहे, हे सगळे कचरा जो आहे, कचऱ्याचं साम्राज्य झालेलं पाहायला मिळतंय. इथे घाणीचं साम्राज्य आहे. मोठ्या प्रमाणात जे आहेत, मोठ्या प्रमाणात डास जे आहेत याचं निर्मूलन कधी होणार, या सुविधांचं पाणी इथे पडलेलं पाहायला मिळतंय. सगळं साहित्य जे आहे सगळीकडे पडलेलं पाहायला मिळतंय. आणि निश्चितच जे प्रत्यक्षात नियंत्रक म्हणत होते सुविधा आहेत, साहेब ही मुतारी आहे, प्रत्यक्षात ही मुतारी तुम्ही बघताय का, आणि यावर तुमची प्रतिक्रिया काय? ती वॉशिंग रूम आहे, मुतारी नाहीये. वॉशिंग रूम आहे, त्याची अवस्था अशी का विकास, याची अवस्था अशी का याची अवस्था, पण त्याची अवस्था अशी का साहेब, त्याच्यावर तुमचं उत्तर आहे का? वॉशिंग रॅम्प आहे तो, रॅम्पची अवस्था, वॉशिंग रॅम्प मध्ये पाणी असणारच की साहेब. चला ना आपण जाऊया. काय नाही, जाऊ तू. साहेब तुम्ही प्रश्नापासून पळताय, आमच्या प्रश्नांपासून तुम्ही पळताय, तुम्ही सहमत आहात काय? नाही काय, मी तुम्हाला अगोदर काय विचारलं, तुमचे काय प्रश्न ते अगोदर मला सांगा. तुम्ही काय, हे अजिबात नाहीत, हे जनतेचे प्रश्न आहेत. ठीक आहे, मी सांगितलं ना, इथं जी वॉशिंग रॅम्प आहे, गाड्या धुवायचं काम आहे, प्रवाशांची सुविधा तिकडे आहे. तुम्ही आता म्हटलेलं होतं की आपण मुतारी बघायला जाऊया, स्वच्छतागृह बघायला. मी म्हटलं ना आलो म्हणून. चला ना साहेब, थांबा ना, मी आलो की तिथं. हो, आम्ही तुम्हाला घेऊन जातोय. मराठी तुम्हाला घेऊन जाते. आलो मी आलो. तुम्ही ज्या प्रश्नाला बगल देऊन आलो मी साहेब, आलो. आमच्या सोबत चला साहेब. आमची तुम्हाला विनंती आहे की डेपो तपास द्या, मी आलो. अशा त्यांचा दावा आहे की ही जी आहे हे प्रत्यक्षात तुम्ही काय म्हटलं याला, वॉशिंग रॅम्पची अवस्था मी दाखवतो. हा वॉशिंग रॅम्प आहे, ते दावा करतायत सगळं सुव्यवस्थेमध्ये असल्याचा दावा करतायत, परंतु प्रत्यक्षात बघा याची अवस्था बघा. चिखलाचं साम्राज्य आहे, इथूनच डासांची निर्मिती होते, आणि त्यांनी दावा केलाय की हे वॉशिंग रॅम्प आहे. तुम्ही बघू शकता वॉशिंग रॅम्पची अवस्था काय झालेली आहे. इथे गाडी लागलेली वॉशिंग करण्यासाठी, कशा पद्धतीने इथे कर्मचारी जे काम करत असतील याचा प्रत्यय येतो. हा चिखल आहे, म्हणजे मी पण इथे जाऊ शकत नाही. या वॉशिंग रॅम्पची अवस्था जी आहे, ही वॉशिंग रॅम्प मी मुद्दा दाखवू शकतो. मुद्दाम हा वॉशिंग रॅम्प आहे, याची अवस्था बघा. ओपन पेस मध्ये हा वॉशिंग
रॅम्प आहे आणि कशा पद्धतीने इथे जर पाऊस पडला तर वॉशिंग रॅम्प चालू असल्यानंतर इथे शॉक लागू शकतो. ही वॉशिंग रॅम्प असू शकते का? ही टाकी आहे, इथे भयानक परिस्थिती आहे आणि अधिकारी मात्र प्रश्नापासून जे लांब पळताना पाहायला मिळत आहेत. ही सगळी अवस्था चिखलमय अवस्था झालेली आहे. त्यांनी दावा केलाय वॉशिंग रॅम्प सुस्थितीत असल्याची. मात्र प्रत्यक्षात स्वच्छतागृहाच्या बाबतीत हे अधिकारी मात्र अतिशय निष्काळजी असल्याचं पाहायला मिळत आहेत. निश्चितच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब, तुम्ही जर हे बघत असाल तर हे विदारक चित्र आहे. आमदार दीपक केसरकरांनी या संदर्भात सूचना केलेल्या होत्या. मात्र अधिकारी वर्ग या सगळ्या गोष्टींवर पळताना पाहायला मिळतात. त्यांच्याकडे कुठचंही उत्तर नाही. पुन्हा मी त्यांच्याकडे जातोय, नेमकं त्यांचं उत्तर काय आहे, हे उत्तर त्यांच्याकडे मिळणार आहे की नाही. साहेब, तुम्ही जो वॉशिंग रॅम्प म्हणत होता, त्या वॉशिंग रॅम्पचं आम्ही प्रत्यक्षात वास्तव तुम्हाला दाखवलं. हे वास्तव त्याच्यावर तुम्ही बोलणार आहात की रॅम्प आहे तो गाड्या धुवायचं त्याची काम आहे अवस्था ते. एवढी बिकट का? हे अंडर कन्स्ट्रक्शन आहे, ह्याचं पीपीटी तत्वावर त्याचं बांधकाम चालू होणार तुम्ही आहे. त्या संदर्भात सूचना केलेली आहे का? तो वापरण्याजोगी नाही आहे ह्याची तुम्ही सूचना वापरण्याजोगं नाही ते, त्याचं जे वॉशिंग रॅम्प आहे तिथं गाड्या धुवायचं काम आहे. ते गाड्या धुतल्या जातात तिथं आता केली? पण. साहेब, त्याची स्थिती तुम्ही बघितली आहे का? अहो तिथं गाड्या बाहेर न धुतात साहेब. आतली अवस्था त्याला अहो पाहण्यात ते आतमध्ये कोण काय करत नाही, गाड्या ह्या बाहेर धुतल्या जातात. तुमचं नाव कसं साहेब? दीपक घोडे, पद काय आहे तुमचं? विभाग नियंत्रक. आपण यानंतर आपण जाणार आहोत प्रत्यक्षात ज्या ठिकाणी जे प्रत्यक्ष आपलं ज्या स्वच्छतागृह आहेत या संदर्भात तुम्ही बोलणार आहात का? नाही, सांगितलं ना स्वच्छतागृह स्वच्छ आहे, मी बघून आलेलो आहे, तुम्ही तपासू शकता. न्यूज 18 मराठी तुम्हाला विनंती करते की आपण स्वच्छतागृहापर्यंत जाऊया. नाही, मी तपासून आलो, तुम्ही बघा काय असेल त्रुटी सांगा मी मला. तुम्हाला विनंती करतोय, मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो तिथे काय परिस्थिती आहे ती. ठीक आहे, नको. कशा पद्धतीने हे अधिकारी जे आहेत हे निश्चितच कॅमेरापासून पळण्याची भूमिका घेत आहेत. संपूर्ण महाराष्ट्र बघतोय कशा पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या त्या तळ कोकणातील सावंतवाडीतल्या या बस स्थानकामध्ये प्रवासी जे आहेत प्रवासी भरडले जात आहेत. आज आपला विषय होता की 2 रुपये अधिभार वाढवलेला आहे. मात्र या संदर्भात न्यूज 18 मराठीने यावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केल्यानंतर अधिकारी मात्र ह्या सगळ्या गोष्टीपासून लांब पळताना पाहायला मिळत आहेत. ना त्यांच्याकडे कुठच्याही प्रश्नाचं उत्तर आहे ना याच्यावर सोल्युशन आहे. त्यामुळे निश्चितच महाराष्ट्रामध्ये एसटी डेपोची काय स्थिती आहे, परिवहन मंत्री जर प्रताप सरनाईक जी तुम्ही जर हे बघत असाल तर तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने जी प्रवाशांची परवड होते ही सगळी परवड मी न्यूज 18 मराठीच्या दर्शकांना विशेषतः दाखवू इच्छितो. अधिकारी आहेत मात्र त्या अधिकाऱ्यांकडे याची उत्तरं नाही आहेत. अधिकाऱ्यांनी म्हटलेलं होतं की मी प्रत्यक्षात स्वच्छतागृहावर जाईन याची पाहणी करून. मात्र हे अधिकारी जे आहेत हे अधिकारी या संदर्भात कुठचंही उत्तर नाही. साहेब, तुम्ही म्हटलेलं होतं की आपण प्रत्यक्षात स्वच्छतागृह पाहू, पण स्वच्छतागृह तुम्ही दाखवत नाहीत आम्हाला. साहेब, स्वच्छतागृह तुम्ही नो कमेंट्स. नो कॉमेंट्स उत्तर आहेत. हे सगळी दृश्य जे आहेत हे अधिकारी सगळे जे आहेत हे प्रत्यक्षात जे आहेत हे प्रत्यक्षात आपल्या ज्या प्रश्नांकडे न्यूज 18 मराठी प्रकाश जो टाकू इच्छितो याचेही उत्तर त्यांच्याकडे नाही आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो 2 रुपये जो अधिभार लावण्यात आलाय तिकिटामध्ये हा लोकांना परवडणारा नाही आहे. लोक म्हणतायत जर तुम्ही हे तिकिटाचे दर वाढवलेत तर निश्चितच तुम्ही तशा सुविधा द्या. मात्र महाराष्ट्राची ही पोलखोल विशेषतः तळकोकणातील सावंतवाडी एसटी डेपोची पोलखोल जी आहे, अस्वच्छतेमध्ये कसा हा एसटी डेपो हा भरडला गेलाय याची पोलखोल न्यूज 18 मराठीने केलेली पाहायला मिळते. कॅमेरामॅन वेदांसह भरत केसरकर, न्यूज 18 मराठी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी.